बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करावं, सबस्क्राईब जरूर करावं ही नम्र विनंती. काल तानाजी सावंतांच्या मुलाचा, चिरंजीवाचा किंवा बाब्याचा म्हटलं तरी वावगं ठरू नये, एक किस्सा चांगलाच गाजला. आता बाब्या यासाठी म्हणतोय कारण तुमचं आमचं ते कार्ट असतं, यांचा तो बाब्या असतो. यांच्या मुलासाठी जी काही चपळता पोलीस प्रशासनाने दाखवली किंवा मंत्रालयाने दाखवली, केंद्रीय मंत्रालयाने दाखवली, त्या सर्व गोष्टींना पाहता काय हा रंजक किस्सा आहे बघा ना. म्हणजे एखाद्याचा पोरगा फक्त बापाला 2 फोन करत नाही आणि त्यानंतर बापाला साक्षात्कार घडतो की माझ्या पोराचं अपहरण झालेलं आहे, 2-3 मित्रांनी किडनॅप केलेलं आहे. बाप पोलिसांमध्ये तशी तक्रार करतो, लागोलाग तक्रार दाखल केली जाते, FIR दाखल केली जाते आणि त्यानंतर प्रशासन असं काही कामाला लागतं. म्हणजे पुणे एअरपोर्ट पासून चेन्नई एअरपोर्ट, अंदमान एअरपोर्ट, अगदी केंद्रीय मंत्री, केंद्रीय मंत्रालय, पुणे पोलीस प्रशासन, चेन्नई पोलीस प्रशासन. मी विचार करतो जर हेच गरीबा घरचं पोरगं असतं, मला तर तो विषय सुद्धा वाढवायची इच्छा नाही. कारण गरीबा घरच्या पोराची 24 तासाच्या आत तक्रार तरी दाखल करून घेतली जाते का, हाच एक सगळ्यात पहिला प्रश्न. आम्ही अनेकदा ह्या सगळ्या समस्यांमधून गेलेलो आहोत. 24 तासाच्या आत साधी तक्रार दाखल करून घेतली जात नाही, तपास तर दूरचीच गोष्ट. विचार करा, 24 तासाच्या आत तक्रार किती जणांच्या अशा प्रकारच्या दाखल करून घेतल्या. म्हणतील 3 दिवस वाट बघा, 4 दिवस वाट बघा, इकडे गेला असेल, तिकडे गेला असेल, येईल परत, कशाला तक्रार वगैरे दाखल करताय. हे असे अनुभव आम्हा सर्वांना कित्येकदा आले असतील. या तानाजी सावंताच्या मुलासाठी विचार करा, ज्या प्रकारे पोलीस प्रशासन चपळतेने प्रेस कॉन्फरन्स वगैरे आपण सर्वांनी पाहिलं. मला खरं तर पोलीस प्रशासनाविषयी किंवा त्यांनी केलेल्या त्या कारवाईविषयी, त्यांनी केलेल्या चौकशीविषयी कुठलीही तक्रार नाही आपली. पण माझी एक साधी इच्छा आहे की हीच चपळता, कारण आम्ही सारे या देशाचे बांधव, या राज्याचे नागरिक म्हणून आम्हाला समान अधिकार आहे. ज्यावेळेस आमच्याही बाबतीत अशा प्रकारचा एखादा प्रसंग घडेल, संशय जरी आला, संशय की अपहरण झालेलं आहे किंवा हरवलेलं आहे, मिसिंग केस आहे, तरी देखील ती दाखल करून घ्यावी आणि तीच किंवा म्हणजे जसं तानाजी सावंतांना तुम्ही जी वागणूक दिली तीच वागणूक आम्हाला सुद्धा द्यावी. अनेक प्रश्न मीडियाने इथे विचारलेत. मला मीडियाचे पुन्हा आभार मानायचे, कारण ज्या प्रकारे मीडियाने पोलीस प्रशासनाला आणि तानाजी सावंतांना प्रश्न विचारून प्रश्न बंबाळ केलं, तो प्रकार पाहता पुढच्या वेळेस जर याच्यामधून काही वेगळे उद्दिष्ट असतील, मी या वेगळ्या उद्दिष्टाला एक अंडरलाईन करतोय, ते वेगळे उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी अशा प्रकारचा प्रशासनाचा वापर करून घेतला जाणार नाही, याची मात्र यांना खात्री पटली असेल. कारण बघा ना, हे तानाजी सावंतांचं पोरग, याला कधी आपण मीडियामध्ये पाहिलं नाही, चर्चेमध्ये पाहिलं नाही. आता ह्या एका प्रकरणामुळे, हे बँकॉक प्रकरणामुळे, म्हणजे पुणे ते बँकॉक प्रवासाच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राला परिचित झालं. ऋषिकेश सावंत 4 ठिकाणी बातम्या लागल्या. आता ह्याच्यातून काय वेगळा उद्दिष्ट आहे, महाराष्ट्राला हे नाव किंवा हा चेहरा किंवा तानाजी सावंतांना मुलगा आहे अशा प्रकारच्या ह्या गोष्टी का परिचित करून द्यायच्या होत्या, मला माहित नाही. आता हे तानाजी सावंत यांचा तो खेकड्याचा डायलॉग चांगलाच फेमस होता. कदाचित खेकड्याची फार्मिंगसाठी काही नवीन ब्रीड आणायचे असतील तिकडनं, काही असू शकतं, काही त्यांचे बिझनेस प्लॅन असू शकतात. आता तानाजी सावंत ह्या व्यक्तीची इंग्लिश तुम्ही ऐकलेत कधी? मी वरी होतो, मग माझी वरी संपली, म्हणजे त्याचा माझा फोन झाला नाही म्हणून मी वरी होतो. हे असे अनेक त्याच्या कालच्या मी प्रेस कॉन्फरन्स अनेक गोष्टी ऐकल्या. तो आपला जरी विषय नसला, कारण विनोद शेवटी सुरू कुठून झालाय बघा. आपण कुठल्याही गोष्टीचा विनोद करताय, पण विनोद कुठून सुरू झालाय की बापाला फक्त संशय आला की अपहरण झालंय, पण ड्रायव्हर सांगतोय मी एअरपोर्टला सोडून आलेलो आहे, मित्र आहेत सोबत, आणि बापाला संशय अपहरणाचा. बरं मला एक सांगा, अपहरण म्हणजे बघा विनोद कुठून सुरू झाला मी सांगतो. अपहरण चार्टर्ड प्लेन मधून होतं का? विचार करा. म्हणजे 68 की 78 लाख काहीतरी ती अमाऊंट आहे.
म्हणजे चार्टर्ड प्लेन करण्यासाठी आपल्याला आपण साधं मुंबईतून गोव्याला जायचं असेल ना, तरी आपण ती लालपरी तिचं रिझर्वेशन पाहतो मिळतंय का, किंवा आपली कोकण कन्या तिचं रिझर्वेशन कन्फर्म कोणीतरी करून देतंय का? बरोबर आहे. तुमची माझी समस्या ही सारखीच आहे. चार्टर्ड प्लेन आपल्याला साध्या विमानाचं इकॉनॉमी क्लासचं तिकीट परवडे ना, ह्यांना चार्टर्ड प्लेन तेही क्रू सकट, म्हणजे 2 ते 3 पायलट राहणार, त्याच्यामध्ये क्रू मेंबर राहणार. परत चार्टर्ड प्लेन हा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, हा लाखांमध्ये याची किंमत मोजावी लागते, लाखांमध्ये चार्टर्ड प्लेनची. इथून ते चेन्नई मार्गे अंदमान मार्गे ते थायलंड, बँकॉक, मलेशिया, जिकडे कुठे जायचं असेल बरं, त्या जागा कशासाठी प्रसिद्ध आहेत हेही मला तुम्हाला वेगळ्या कारणांसाठी वेगळं असं सांगावं लागायची गरज मला तरी वाटत नाही. कशासाठी जायचंय, काय जायचंय हा त्यांचा भाग राहिला. पण विषय हा आहे की आजच्या घडीला एवढी 68 लाखाची 78 लाखाची काय त्या अमाऊंटच्या गोष्टी मी मीडियावरच पाहिल्या. आता ह्या एवढ्या अमाऊंटला कमवण्यासाठी मला एक सांगा, 68 लाख घ्या तुम्ही, त्यातले 6 वेगळे करा, 8 वेगळे करा, ते 6 किंवा 8 68 पैकी तेही कमवायला 2-2, 3-3 वर्ष घासावी लागतात आजच्या युवकांना. त्यातला रुपया पण खर्च करताना विचार करावा लागेल, 10 रुपयाची चहा पिताना विचार करावा लागेल. एक साधं उदाहरण देतो. काल परवामध्ये तुकाराम महाराजांच्या 11व्या वंशजांनी आत्महत्या केली. मन सुन्न झालं, कारण आत्महत्येचं कारण होतं 32 लाख रुपयांचं कर्ज फेडू शकले नाहीत, त्यांनी आत्महत्या केली. म्हणजे 32 लाखांसाठी आत्महत्या करणारे तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आणि 68 लाख रुपये घेऊन बँकॉकला निघाले हे तानाजी सावंतांचे वंशज. बघा फरक किती आहे ते. शेवटी कर्मा रिटर्न्स म्हणतात ना, कर्मा ऑलवेज रिटर्न्स. कोणीतरी असंच गुवाहाटीला पळून गेलं होतं, आज घरातच ती वेळ आलेली आहे. ठीक आहे, जे काही असेल ते असेल, पण याच्यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात, अनेक प्रश्न. 37 ते 38 लाखांच्या हेराफेरीसाठी सूरज चव्हाणाला मला वाटतं 1.25 वर्ष जेलमध्ये ठेवलं होतं शिवसेनेच्या. 1.25 वर्ष जेलमध्ये घालवल्यानंतर काल परवा त्यांचा जामीन मंजूर झालेला आहे. हे 68 लाख कोणी चौकशी करेल का? हे कुठून आले? म्हणजे घाम गाळून विचार करा, चार्टर प्लेन करून अशा प्रकारे कोणी जात आहे का? ह्याची चौकशी होईल का? किरीट कुठे आहे? पहिला प्रश्न, किरीट कुठे आहे? 68 लाख रुपये खेकड्यांच्या फार्मिंग मधून कमवलेत का आपण? याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. म्हणजे मंत्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दूरच्या राहिल्या, पण शेवटी पैशाला हिशोब लागतो. जो काही आपल्याकडे पैसा असेल त्याचा हिशोब तर असायला हवा ना. बिझनेस असेल बिझनेसचा, काही असू शकतं, नोकरी असू शकते किंवा नोकरी केलेली असू शकते. 68 लाख रुपये कसे, याच्यावर कोणी हिशोब मागणार का? हीच जर गोष्ट जर आज विरोधातल्या एखाद्या आमदाराच्या किंवा माजी मंत्र्याच्या आयुष्यात घडली असती तर त्याच्यावर किती गदारोळ उठला असता याचा विचार करा जरा. तेही बाजूला ठेवा. ही उदाहरणं मी सूरज चव्हाणांचं उदाहरण यासाठी दिलं कारण काल परवा घडलं होतं. आपल्याला ही उदाहरणं पुढे लक्षात सुद्धा राहणार नाहीत. साधा मस्साजोगचा तुम्ही विचार करा. संतोष देशमुखांचा मारेकरी आज 2 महिने झालेले आहेत तरी सुद्धा आज हा हाती लागत नाहीये. विचार करा तुम्ही. मग ही 24 तासाच्या आतमध्ये ही रॅपिड ऍक्शन घेऊन ज्या प्रकारे ह्यांना घरी आणलं गेलं हे शक्य नाही. ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे चांगला एक डायलॉग वारंवार मारत असतात, पोलिसांना सूट द्या, बघा सगळ्यांना कसे सरळ करून ठेवतील. आपल्या पोलिसांवर आपल्याला पूर्ण विश्वास आहे. आपल्या पोलिसांना सूट द्या, सगळ्यांना असे सरळ करून ठेवतील, एक गुन्हेगार शिल्लक ठेवणार नाही. हे सत्य आहे. पण कसं असतं, म्हणजे जी गोष्ट करायचीच नाहीये कुणाला तरी आणि त्यांच्यामुळे ते आरोपी जर पकडले जात नसतील तर ह्याच्यात पोलिसांचा खऱ्या अर्थाने दोषच नाहीये. मी सांगेन ह्याच्यात पोलिसांचा 0% दोष आहे. आज 2 महिने झाले मस्साजोगचा तो संतोष देशमुखाचा आपला आरोपी फरार आहे. मी अनेक प्रश्न ह्याच्यात लिहून घेतले. मुरलीधर मोहोळांचं नाव आलं याच्यामध्ये. त्यांनी एवढी लागोलाग मदत. मुरलीधर मोहोळांना पुण्यातलेच आमचे वंशज दिसले नसतील का तुकाराम महाराजांचे? किंवा मुरलीधर मोहोळांनी अशाच प्रकारची मदत आणखी किती सर्वसामान्यांना केलेली आहे हेही जरा सांगावं. अनेक प्रश्न याच्यातून उपस्थित होत आहेत. 68 लाख रुपये घेऊन बँकॉक सारख्या ठिकाणी जात असताना म्हणजे हे घरगुती मॅटर, ह्या घरगुती मॅटरला ज्या प्रकारे
प्रेस कॉन्फरन्स समोर आणलं गेलं. कोणी आणतं अशा घरगुती मॅटर्सला प्रेस कॉन्फरन्स समोर? नाही आणत. कारण चला ठीक आहे, शंका आली, कंप्लेंट केली, पण ह्याला प्रेस समोर आणून प्रेसच्या एवढ्या प्रश्नांना उत्तर देण्याची काय गरज होती? आपण कुणाला नेमकं प्रसिद्ध करण्याचा इथे प्रयत्न करत होतो का? शेवटी शंकेला कुठेतरी वाव आहे. अनेक गोष्टी आहेत, जाऊ द्या. ह्या सगळ्या प्रश्नांना मी तुमच्या समोर सर्वांसमोर का ठेवतोय? हा काही महाराष्ट्रातला एवढा महत्वाचा प्रश्न नाहीये की ह्याच्यावर आपण बोललंच गेलं पाहिजे, पण या प्रश्नावर बोट ठेवून मी इतर विषयांना हात घालायचा प्रयत्न केलाय, ज्याच्यामध्ये संतोष देशमुख असतील, सूरज चव्हाण असतील, तुकाराम महाराजांचे वंशज असतील, सर्वसामान्यांची मुलं असतील, यांच्या बाबतीत हे घडू शकेल का? हा माझा खऱ्या अर्थाने आजच्या ह्या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. कारण काय म्हणतायत, 8 ते 10 दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आले होते, मग आम्हाला न सांगता जायचं कारण काय होतं? म्हणून आम्हाला वाटलं अपहरण झालं असावं, म्हणून वाटलं आणि म्हणून तक्रार झाली, म्हणून चेन्नई प्रशासन, पुणे पोलीस प्रशासन, मुरलीधर मोहोळ सगळेच कामाला लागले. इतकं सोपं आहे सरकारकडून कामं करून घेणं. ड्रायव्हर सोडून आलेला आहे तरी सुद्धा किडनॅपिंगचा गुन्हा, अनेक गोष्टी आहेत. सोडून द्या, मी ते विषय सोडून दिले. असो, शिवसैनिकांनो, तुम्हा सर्वांची रजा घेतोय. हा विषय हा जरी तानाजी सावंतांपुरता मर्यादित असला तरी तुमचा तो बाब्या आणि आमचं ते कार्ट असंच म्हणावं लागेल. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.